तर किल्ले शिवनेरीवर हा शिवजयंतीचा मोठा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, इतरही मंत्री उपस्थित आहेत। सकाळी 10 ते दुपारी 4 या कालावधीमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक देखील या ठिकाणी सादर केले जातील। तर किल्ले शिवनेरीवर काही वेळापूर्वीच शिवरायांचा पाळणा देखील जोजवण्यात आलेला आहे। यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, इतरही मंत्रीगण आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे व्यासपीठावर एक सभा आयोजित करण्यात आलेली आहे। यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री देखील महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील। तर दुसरीकडे आपण पाहतोय राज्यपाल CP राधाकृष्णन हे देखील शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी राजांना मानवंदना देण्यासाठी आता या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासोबत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर संपूर्ण राज्यामध्येच शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये आणि थाटामाटामध्ये साजरा केला जातोय। एकीकडे किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा हा मोठा उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे मुंबईत देखील राज्यपाल CP राधाकृष्णन, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे इतर मान्यवरांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत त्यांना मानवंदना देत आहेत। आणि दोन्ही किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही हे सांगायचं काम